पहिल्या चेंडूवर पहिले यश गोठेगाव संघाला. म्युझिक. माझ्या मंडणगडची शान. चला देवारे बलदेवाडी. थँक्यू डीजे. देवारे संघ शशी 11 आणि बलदेवाडी स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी राजदीप भुवड समीर सावंत. मी मनोज आणि सुशील कुळे यांना विनंती करतोय टीम शशी 11 देवारे. चला दोन्ही संघांनी प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन या. आपले जे 11 खेळाडू कोण खेळणार आहेत लवकरात लवकर वेळ घेऊ नका. काउंटडाऊन स्टार्ट करतोय. दोन्ही कॅप्टनना यायचं टॉस साठी. 10 9 8 7 टॉस साठी या. 6 5 4 चला आलेले आहेत. आणि या चेंडूवर आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनला खेळलेला फटका. 1 धाव 2 धावांसाठी हीच बॅटिंग करावी लागेल. कळकोणे संघाकडे असे 2 ते 3 फलंदाज आघाडीचे ज्यांना आपण आता पाहतोय. नॉन स्ट्राईकला जो ओपनिंगला आलेला आहे तुकाराम सर परेश आणि आशिष. परेश आणि आशिष. परेश हा असा एक खेळाडू आहे जो नेहमीच एकेरी दुहेरी धावा आणि जर काल देखील आपण पाहिले ज्या प्रकारे ऑनसाईडला खेळलेले स्क्वेअर लेगचे फटके सर्कलच्या वरून ते चांगले पाहायला मिळाले. पहिल्या P1 मध्ये पॉवर प्ले सुरू आहे. पुढचा चेंडू अशी साडी मिस्टाईन सोपा झेल नाही खूप दूर होते. बॉल उडाल्यानंतर ब संघाचे क्रीडा समितीचे ते गोटेगावचे सेक्रेटरी आहेत असं वाटतंय मला. शॉर्ट मिड विकेटला होते. सहज सोपा झेल होता आणि शॉर्ट मिड विकेटला तुम्ही फिल्डिंग करत आहात एवढ्या लांब नाही आहेत. टप्पा ज्या पद्धतीने उडाला वरती आणि सहज होऊ शकला असता झेल. मात्र 1 धाव एकेरी धावेने आता परेश स्ट्राईकला आलेला आहे. एक आक्रमक फलंदाज संघाचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून नेहमीच संघाचा डोलारा सांभाळणारा आणि मिस्टाईल चौक आणि खेळाडू बाद. अजून एक महत्वाची विकेट गोठेगाव ब संघाला आणि कळकवणे संघ अडचणीमध्ये. डीजे जिंकता संघ पुला करती आनंदाने होनाच. आनंदाने होनाच करती आनंदाने होनाच. आनंदाने होनाच. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. दुरून खेळण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा आणि पाठीमाग झेल टीमला गेलाय. परेशला परतावा लागले. 2 महत्वाचे धक्के दिले ते विराजनं. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के. आता धक्क्यातनं कसा सावरणार टीम कळकवणेचा संघ. परेश आणि राहुल ही जोडी तंबूच्या दिशेने गेले. नक्कीच परेश सारखा खेळाडू तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये मिळणं म्हणजे तुमचा प्रमुख खेळाडूला बाद करून तुम्ही अर्ध्या मॅचच्या जवळपास पोहोचलेला आहात. कारण हा बॅट्समन असा आहे जो उभा राहिला तर सामन्याचं गणित बदलतं. याच्याकडे देखील क्षमता होती. मात्र आत्ता जो आलेला आहे हा एक हार्ड हिटर आहे. याच्या जर बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल मिळाले तर बाय बाय बॉल. आणि आता मात्र पट्ट्यात मिळाला होता. चेंडूला खेळला मिड विकेटला. 1 धाव पूर्ण करेल जोपर्यंत मिस फिल्डिंग होते. बॅकअपला खेळाडू जातोय. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या कळकवणे संघाला जर पाहिलं तर अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जसं तुम्ही राजचा उल्लेख केला दरम्यान नाणेफेकीचा गोल होतोय. 2 संघ एकमेकांसमोर आहेत. तुकाराम सर आत्ता आपल्या बरोबर विकास रटाडे आहेत. काल आंबोली संघ जो पराभूत झाला अटीतटीचा सामना हा क्रिकेटचा खेळ आहे आणि निश्चितच या स्पर्धेच्या दरम्यान आपण बघितलं तर ज्यावेळेला असोसिएशन वेगवेगळ्या स्पर्धा आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो त्या आंबोलीच्या गावाचं देखील आर्थिक योगदान फार मोठं असतं. त्यापैकी एक व्यक्तिमत्व आंबोली गावचे अध्यक्ष आमच्याबरोबर विकास रटाडे आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि त्यांच्या शुभस्ते आपण टॉस करतोय. विकास रटाडे साहेबांच्या शुभस्ते टॉस या ठिकाणी करतो आहे. देवारे आणि बलदेवाडी या 2 संघादरम्यान टॉस असेल. हेड इज द कॉल. इट इज हेड. बलदेवाडी संघाच्या कॅप्टन जिंकलाय टॉस. काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. जास्त प्रश्न विचारणार मला वाटतं सामना मैदानावरती सुरू आहे. विकास रटाडे साहेब तुमचं योगदान आम्ही विसरणार नाहीये. थँक्यू व्हेरी मच. देवाडी संघाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. बलदेवाडी won the toss and elected to bold pass. Back to cricket, back to commentary, Mr. Raju and Tukaram Magen. पुणे उद्या मॅचच्या दिशेनं दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अभिजित दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी झालंय. आपण चर्चा करतोय की सकाळच्या सत्रामधल्या या काही सामने आहेत आणि त्या सकाळच्या सत्रातल्या सामन्यामध्ये जशी सुरुवात झालेली आहे आणि ते पाहता आता
त्या 30च्या हॅलो. पारचा धावफलक तुम्हाला उभा हॅलो. करायचा आहे. हॅलो. राज आणि दुसऱ्या बाजूला आशिष हॅलो. ही जोडी मैदानावरती आहे. हॅलो माईक चेक चेक हॅलो. आशिष स्ट्रायकर इनलाय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला गेला. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. आज सकाळच्या सत्रामध्ये एक सामना 43चा पहिला, मागचा सामन्यात 37 पर्यंतचा प्रवास आपण ज्याचा उल्लेख केला गेला होता. आणि कालचा संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला समालोचन चालू होतं त्यावेळेला म्हटलं होतं की आज ड्यू फॅक्टर नाहीये, म्हणजे सकाळी जे मैदान आहे ना ते कोरडं असणार, विकेट फ्रेश असणार आणि मग सकाळपासून धावांचा रतीब, धावांचा ओघ येणार. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निघाव चेंडूची सांगता राजेची कुठे आहेत आमच्या जोडीनं आणि बऱ्याच खेळाडूंची माहिती त्यांच्या जवळ आहेत. आशिष आणि राज ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. नक्कीच तितकाच चांगला गोलंदाज अभिषेक आहे. या गोलंदाजाने देखील जसं आदित्य अ संघामध्ये खेळतो गोटेगाव त्या प्रकारे सूरज आहे, त्याच पद्धतीने अभिषेकला आपण पाहतो. डावखुरा गोलंदाज आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. बघा हे आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने अभिषेकला मी पाहिलं होतं 2014-15ला बोरीचा कोण मंडणगड या ठिकाणी ज्या तृतीय पारितोषिक विजेता ठरला होता, कॉलेजची मुलं खेळत होती आणि कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीनं स्पर्धा होती आणि त्यावेळी देखील या संघाने लहान मुलं कॉलेजचे आले होते, सर्व संघांना पराभूत केलं होतं. त्यापैकी हा खेळाडू होता अभिषेक. आदित्य, सूरज, दुसार पंचांचा इशारा तो वाईट आणि संघामध्ये स्थान मिळालेलं आहे. काल आपण मंदारला पाहिलं अ गटामध्ये, मात्र हा देखील असा संघ आहे ज्या संघाला लीड करत असताना आपले सेक्रेटरी देखील पाहतोय हेमंत दुसार, जे मिड ऑफला उभे आहेत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन प्रमाणेच मुंबई उपनगर खो खो संघटनेचे ते तांत्रिक समिती सदस्य आहेत महाराष्ट्र राज्य खो खोसाठी आणि मुंबई उपनगर त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मॅनेजर म्हणून देखील काम पाहिलेलं खो खो संघाचं. आता मात्र या चेंडूला खेळून काढले, डीपला खेळाडू आहेत, खूप दूर श्रीकांत येणार, मात्र तोपर्यंत हा असा एक खेळाडू आहे जो कित्येक वर्ष खेळतो. आपण जसं काल संदीप तांबिटकर यांना पाहिलं केंगवळच्या, काल सचिनजी माळी यांना पाहिलं, आपण विवेक लोंढे यांना पाहिलं, त्यानंतर संजय बोत्रे यांना पाहिलं, मंगेश बोत्रे यांना पाहिलं. त्या पद्धतीने श्रीकांत भुवड वय वर्ष जर आपण पाहिलं तर अजूनही संघासाठी योगदान देत आणि एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर देऊन सामना कसा जिंकायचा हे त्यांचं एक लक्ष असतं, जे डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. पुढचा चेंडू अभिषेक डाव्या एष्टी बाहेर, खूप खराब गोलंदाजी. पहिले 2 आपण जर टप्पे पाहिले, 2 चेंडू पाहिले तुकाराम सर, तर ऑफ स्टंप थोडासा बाहेर आणि आता पूर्णतः लेंथ चुकीची आणि दोन्ही वाईट. पूर्ण षटकावरती जर नजर टाकली ना तर याच्यामध्ये 3 डॉट बॉल आहेत आणि 3 वाईट आहेत, म्हणजे एक चांगल्या चेंडू नंतर एक खराब चेंडू हाताळलाय. हेच पूर्ण समीकरण या षटकामध्ये पाहिलं. धावफलकावरती 10 आहेत. नक्की धाव संख्या 10. पुढचा चेंडू अभिषेकचा आणि आता संधी आहे सोपा झेल खेळाडू बाद. हेमंत दुसार येत आहे, यश मिळत आहे. म्युझिक. आणि जसं आपण उल्लेख करतो की एक खराब चेंडू नंतर एक चांगला चेंडू, आता फलंदाजाने पण रेडी राहायचं होतं की मागचा चेंडू जर त्यानं वाईट बॉल हाताळलाय अभिजितनं, याचा अर्थ पुढचा चेंडू चांगलाच हाताळणार, हे पूर्ण क्रम राहिलाय. निश्चितच या ठिकाणी आपण दंडनगरी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत रमेश काप या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण करतोय. हेमंत शिगवण आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचेही मनापासून धन्यवाद. प्रत्येकानं खारीचा सिंहाचा वाटा दिलाय म्हणून आपण इथपर्यंत नारंगीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि एक व्यावसायिक स्पर्धा घेण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी केला त्यामुळे तुमचंही मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. प्रत्येकाचं योगदान आहे आणि प्रत्येकानं आपल्या परीनं दिलेलं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे, म्हणून आज तुम्ही उल्लेख केला इथपर्यंतचा प्रवास आपण करू शकलो. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. नवीन फलंदाज संचित समोरच्या दिला डाऊन द ग्राउंड, चेंडू चाललाय 1 2 3 4, पंचाकडे इशारा आलाय चौकार. 4 धावा. हे कुणबीच्या शता आहे माझ्या मंडणगडची शान. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये 1 चौकारणीची 8 धावा. 2 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 14. प्रथम फलंदाजी करताना कलकवणीचा संघ. कलकवणी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
गोटेगाव ब या दोन संघादरम्यानचा मॅच. दोन फलंदाज मैदानावरती आहेत. आशिष जे 4 वरती खेळतात आणि संचित त्यांनी एक पहिल्या चेंडूवरचा चौकार मारला. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. 2 षटकांचा खेळ. धावा धाफळकावरती 14. नक्कीच 2 षटकांचा धावसंख्या 14. शेवटचं निर्णायक षटक. या ओव्हरमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा. सकाळचं सत्र वेगळं होतं, संध्याकाळचं सत्र वेगळं आहे आणि आता पुन्हा एकदा सकाळचं सत्र. फुलटॉस मिळाला. स्लोअर 1 आउट ऑफ द पार्क. षटका. धावसंख्या 20. डीजे क्रिकेटचा हा महासंग्राम नारंगीस भूम. आणि अजयजी असं वाटत नाही की सकाळचं सत्र दुपारच्या सत्राच्या जोडीलाच चालू झाले. या परा सांगत होतो दुपारच्या वेळेला मोठे फटके येतात, पण आज सकाळपासूनच दुपारचं सत्र चालू व्हावं असं वातावरण मैदानावरती आहेत आणि त्याचा फायदा फलंदाज उचलतायत. पहिल्या चेंडूवरती हेमान यांच्या षटकार टोकलाय तो फलंदाज आशिषनं. क्रॉस बॅटर फटका खेळायचा. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. फिल्डिंग चांगली. ओ थ्रो असं करा. आता हे काय चाललंय. ओ काय चाललंय बघा, काय चाललंय बघा. बाकीचे व्हिडिओ व्हायरल होतील का माहिती नाही, पण हा 25-30 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होणार. एक शॉट आहे त्यामध्ये भरपूर काय आहे. म्हणजे एक स्ट्रोक आहे, खराब फिल्डिंग आहे, खराब चेंडू फेक आहे आणि त्याच्यामध्ये एक शॉट आहे. आणि सर आपण पहिले कधी कुर्ल्याला टाकला, कधी पार्ल्याला टाकला, कधी कांदिवलीला गेला, कधी डोंबिवलीला गेला, कधी कुरारला गेला आणि आता विरारला. म्हणजे एक एक धाव महत्त्वाची आणि संधी मिळते कळकवणे संघाला हळूहळू डोकं वरती काढण्याची. पहिला षटकार, त्यानंतर या धावा. पुढचा चेंडू ऑफ ब्रेक. स्लोअर 1 ही आणि बघा मोय डोक्याला हात लावतोय. चूक झालेली आहे, कळलंय त्याला. काल देखील आपण पाहिलं ज्यावेळेस आदित्य यष्टीरक्षण करत होता, विवेक अक्षरशः भडकला होता विवेक, आणि विवेकला थोडं डोकं शांत ठेवावं लागलं नंतर. आज खूप आपल्याला लाईव्हला जर आपण पाहिलं तर आम्हाला आत्ता देखील फोन आला होता, जे आता मात्र या ठिकाणी सोपा झेल नाही, वरून जातोय षटकार. म्हटलं होतं की डोकं वरती काढण्याची संधी मिळाली आणि हा येतोय खणखणी षटकार. डीजे 4 चेंडूचा खेळ झाला. धावा धाफळकावरती 19. आणि नक्कीच तुम्ही चांगलं विश्लेषण केलं की तुम्ही असं प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढण्याची म्हणजे तुम्ही मॅचमध्ये येण्याची संधी दिलेली आहेत, एक थोडीशी जागा दिली आणि त्या जागेचा उपयोग फलंदाजांनी केलाय. षटकार टोकलाय आशिषनं. धाफळकावरती धावा 29. नक्कीच मोकळी जागा मिळाली की मोठा त्या ठिकाणी तुम्ही तंबू नाही तर बंगला उभा करू शकता. आणि त्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. ऑफ स्टंप व टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आल्यानंतर खेळले आणि विकेट गमावली आपली. आणि नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन तेच सांगतोय त्यांना. बघा खूप चांगले अभिप्राय आलेले आहेत जे ऑनलाईन लाईव्ह पाहत आहेत. कुडुकगावचे आदर्श 11 क्रिकेट संघ, कुडुकगावचे देखील आपले समाज बांधव शरद अब्गुल यांनी देखील या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खूप छान अभिप्राय. प्रशांत सर या ठिकाणी आपण लाईव्हला देखील पाहतोय. काल 37,000 ऑनलाईन आपण पाहिले ज्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग यांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. आज देखील सकाळपासूनच ऑनलाईन आपण आत्ता पाहिले तर जवळपास 250 मेसेज आपल्याकडे आलेले आहेत. आणि प्रत्येकजण सकाळी म्हणजे 8 वाजल्यापासून, जसं काल आपण सूचना केली होती की सकाळी 7:30-8 वाजता मॅच स्टार्ट होईल. 8 वाजल्यापासून प्रत्येकजण TV समोर बसलाय, मोबाईल घेऊन बसलाय. संडे त्याला एन्जॉय करायचा आहे. मग तो या आपल्या मुंबईमध्ये राहतोय किंवा मंडणगडमध्ये राहतोय, पण प्रत्येकाला आजचा संडे एन्जॉय करायचा आहे या कुणबी चषकाचा आनंद घेऊन. आणि बघूया पुढचा चेंडू हेमंत नवीन फलंदाजासाठी. ऑफ ब्रेक. स्लोअर 1 ही ओळख आहे. हा टप्पा तुम्हाला सोडायचा नाही, तुमचा टप्पा हाच आहे. मात्र 2 स्लोअर 1 बरोबर बॅटवर मिळाले आणि षटकार. आमच्या सर्व समाज बांधव मित्रपरिवार, तुम्ही तुमच्या गावच्या ग्रुपवरती लिंक शेअर करा. त्याचप्रमाणे मित्रपरिवार, कारण आत्ता आपण पाहतोय काल 33,000 होते ज्यावेळेस आंबवली विरुद्ध चिंचाळी शेवट बोरकतची मॅच संता 37,000 आणि आज पहिल्याच मॅचपासून आपण पाहिले तर सुरुवातच 2,500. 250 अभिप्राय मेसेज आलेले आहेत. आणि आता देखील आम्ही आमच्या सर्व समाज बांधवांना विनंती राहील की आपण देखील याची नोंद घ्या. आपण
आपल्या सर्व मित्र परिवार समाज बांधव लिंक जी शेअर करायची आहे तुम्हाला आणि ते लिंक शेअर मॅक्झिमम झाली तर नक्कीच अजून संध्याकाळपर्यंत सचिनजी माळी आपल्याला खूप छान असे या ठिकाणी मेसेज पाहायला मिळतीलच, ऐकायला मिळतीलच. काही जणांनी असे देखील मेसेज केले आहेत पर्सनल व्हॉट्सअपला देखील आपल्या समाज बांधवांच्या कार्यकारिणीच्या की आम्ही नक्कीच आज सुट्टी आहे पोहोचणार आहोत या ठिकाणी मैदानावर. काही आपले प्रायोजक लाभलेले आहेत ते देखील उपस्थित आणि त्यामुळे आजचा दिवस खऱ्या अर्थाने शेवटचा अंतिम दिवस आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा दैदिप्यमान सोहळा पाहताना आनंद आणि उत्साह वाटणार आहे. कारण समाज बांधव अशा स्पर्धेच्या निमित्ताने ज्यावेळेस येतात तेव्हा काल देखील सचिन माळी यांनी या ठिकाणी समालोचन कक्षातून सांगितलं की आमचे जुने मित्र जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा ती गळाभेट गेल्यानंतर मी खाली होतो आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की गेले ते दिवस आणि राहिल्या त्या गोड आठवणी. मात्र या आठवणी जेव्हा भेटतात दिलीप खांबे यांचा सत्कार केला तुम्ही म्हटलं होतं की बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी आणि याच माध्यमातून हे सर्व कुणबी चषकाचे 24 पर्व ज्याचा आम्हाला आहे गर्व ज्यामध्ये आलं सर्व हे आपण साजरं करतोय. बघूया लक्ष आहे कळकवणे संघाने या ठिकाणी दिलेलं आहे गोठेगाव बस संघाला ते म्हणजेच 30 धावांचं 29 धाव संख्या शेवटच्या ओव्हरमध्ये आले निर्णायक. चला बॅटर गोठेगाव ब. आज सर्व संघांना हीच विनंती राहील एखादा संघ बाहेर आल्यानंतर लगेच दुसऱ्या संघाला बॅट्समन पाठवायचे आहेत कुठल्या प्रकारे वेळ न घेता याची देखील नोंद घ्यायची आपण. सलामीची जोडी श्रीकांत भुवड बरोबर ओपनिंगला आहे सुदर्शन लहान आपण जर पाहिलं तर उंची आहे दोघंही समान उंचीचे आहेत आणि जसं संदीप तांबिटकर बद्दल मी नेहमीच म्हणतो वय वर्षे 44-45 असले तरी सुद्धा हे देखील सुदर्शन स्वाद भरे शक्ती भरे हे देखील पार्लेजी का प्रोडक्ट आहे. श्रीकांत भुवड अनुभवी एक उत्कृष्ट खो खो खेळाडू गोठे गावाच्या जिल्हा परिषद शाळेतून ज्यांनी आपली शिक्षण सुरू करत असताना 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि तदनंतर खऱ्या अर्थाने त्या खो खोला एक वेगळ्या प्रकारची त्यांनी उंची दिली. त्यानंतर देव्हारे पंचकृषी मंडणगड तालुका आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असलेला हा खेळाडू जितका चांगला धावपटू आहे तितका चांगला खो खोपटू म्हणून देखील नाव कमवलं आणि संघासाठी देखील त्याने ते कमवलेलं नाव आपण पाहतोय. श्रीकांत भुवडवर मोठी जबाबदारी असेल. मगाशी म्हटलं मी तुकाराम सर की एकेरी दुहेरी धावा घेणारा पटाईत खेळाडू आहे आणि तितकेच टायमिंग खेळणारा आणि पॉवर प्ले आहे. स्ट्राईकला श्रीकांत नॉन स्ट्राईकला सुदर्शन. पहिलं षटक घेऊन गोलंदाज बॉलर सनी. पहिला चेंडू या ठिकाणी मिड ऑफला बघूया नाही एक धाव पूर्ण केलेली आहे. तुकाराम सर सुरुवातीला 2011-12ला जयस उजाळ देताना आम्ही म्हटलं होतं की प्रत्येक जण कोण ट्रॅकमध्ये खेळत नव्हते. काही 3/4 होती शॉट्स होत्या काही चप्पल घालून खेळायचे काही अनवाणी होते. मात्र त्यानंतर ड्रेस कोड आला त्यानंतर शूज कंपल्सरी त्यानंतर आज आपण पाहतोय स्वरूप पुढचं वर्ष हे 25वं वर्ष त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. राऊंड विकेट पुढचा चेंडू आणि पहिलाच चेंडू या ठिकाणी बॉल पाहण्या अगोदरच तुकाराम सर या ठिकाणी क्रॉस बॅटेड खेळणार प्री प्लॅन स्ट्रोक होता. चेंडू पंचांचा इशारा येतोय बाय आपल्या लेग बायच्या रूपामध्ये एक धाव 2 चेंडू 2 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की चेंडूवरती पाहिलं नाही ब्लाइंड स्ट्रोक आणि हे पाहिलं जातं म्हणजे क्रॉस बॅटेड फटका वारंवार जो खेळला जातोय 2-3 गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. श्रीकांत यांच्यावर देखील उल्लेख केला एक स्पोर्ट्समॅन कसा असावा ते श्रीकांत यांचा उल्लेख केला आहे आणि एकेरी दुहेरी धावांवर भर देऊन धावफलक कसा हलता ठेवावा याचं वैशिष्ट्य राहिले आहे त्यांच्या खेळाचं ते स्ट्रायकर यांना आहेत. सनी पुन्हा एकदा सज्ज होईल. अकोटाचा चेंडू तो आहे फ्लिक केलाय चेंडूला शॉट फायनलच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडू केलाय चौकारही मारू शकते दाखवून देत आहेत. श्रीकांत चेंडूला धाडलाय सीमारेषे पार चौकार. माझा मंडणगड घुमतो कुणबी क्रीडा असोसिएशन यांनी उठविले. आणि जसं आपण उल्लेख केला होता अजयजी की कालचा एक मॅच बघून आता जितेंद्र मोरे जे सध्या व्ह्यूअर आहेत ऑन लाईव्ह त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे की कालचा तो सामना झाला आंबिवली आणि दुसऱ्या बाजूला चिंचाळी तो सामना इतका रोमहर्षक झाला की टीव्ही समोर हटू शकला नाहीये. इतका चांगला मॅच कालचा झाला होता. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागलाय चेंडू पाठीमागे पाठलाग केला जातोय क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील लॉंग लेग एरियामध्ये तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केलेला 30 धावांचा पाठलाग आहे. सुरुवात कशी केली बघा 1-1-4-2 पहिला सिंगल लेग बाईज आणि त्यानंतर चौकार
आणि 2 धाव फलकावरती धावा आहेत त्या 8. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अनुभवी फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते श्रीकांत स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर बघा, पहिलं तर आले फ्रंट फुटला, नंतर पाहिलं टप्पा थोडासा बाहेर आहे, आखू टप्प्यात आहे, बॅकफुटला गेलं, पंच केलं चेंडूला. हे शिकायचं आहे, यंगस्टरला शिकायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही शफल करता, अक्रॉस जाता आणि त्यानंतर ऑन साईडला खेळायला जाता. पण श्रीकांत ज्याचा अनुभवाचा उल्लेख आपणही केलेला आहे, तो अनुभव पूर्णपणे दाखवून देतात या सामन्यामध्ये. कंटिन्यू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावा आहेत धावप्रगती 9. पुढे सरसावून खेळाय, डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय, लॉंग चेस फॉर द फिल्डर, चेस नाही होणार, चेंडू गेला सरला लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर. चौकार. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान, हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. रिप्लेमध्ये जर पाहिलं तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, समोरच्या दिशेनं फटका खेळलाय, फुल फेस ऑफ द बॅट व्ही मध्ये खेळलं. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावा फलकावरती 13. 12 चेंडूचा खेळ आहे राजीची आणि यातून 17 धावा करायचे आहेत. आणि खूप छान असं योगदान काल देखील आपण पाहिलं. प्रथम पारितोषिक 30,000. प्रतितेज उद्योजक मांडणगड तालुका कुणबी सेवा संघ मुंबई अध्यक्ष आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 30,000 रुपये आणि रोख रक्कम. मनोज शेठ घागरुम साहेब द्वितीय पारितोषिक. सुनील शेठ संजू शिगवण साहेब मुक्काम केरी 15,000 रुपये रोख रक्कम. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक आणि 5वं पारितोषिक जर आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेसाठी वेगवेगळे अशी बक्षिसं देखील आपल्याला आपले जे सौजन्य लाभलेलं आहे ज्यांची उपस्थिती आज दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच जे घर बसल्या देखील सकाळच्या सत्रामध्ये आज सुट्टी आहे, ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. पुढचा चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी क्रॉस बॅटेड खेळायला जात होते, मात्र टप्पाच मुळात डाव्या एष्टी बाहेर खूप पडला. सर मगाशी आपण पाहिलं वाईट आहे की मी म्हटलं होतं एकेरी दुहेरी धावा करतोच, मात्र ज्यावेळेस त्याला संधी मिळते खूप लक्ष चांगलं असतं चौफेर. एखादा सलामीचा फलंदाज किंवा एखादा फलंदाज याला चौफेर फटकेबाजी करताना देखील येणं गरजेचं आहे. पॉवर प्ले होतं काल आपण पाहिलं, एक चांगला कव्हरला खेळलेला फटका पाहिला ज्यावेळेस पहिल्या पॉवर प्लेमध्ये अक्षय रटाटे ज्यावेळेस 38 धावा चेस करत बॅटिंग करत होते आणि चौफेर फटकेबाजी त्या पद्धतीने श्रीकांतची देखील आपण पहिल्या ओव्हरमध्ये काही फटके पाहिले. 2-3 गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय, चर्चा आपण तिथेही करणार आहोत. पुढचा चेंडू हा देखील डाव्या एष्टी बाहेरचा. तुर्तास तरी मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन आमचे तृतीय पारितोषिक दीपकजी अंबाजी रटाटे यांचं. त्याचप्रमाणे विकास शेठ भोगल साहेब चतुर्थ पारितोषिक. महेंद्र शेठ गणपत रटाटे 5वं पारितोषिक. कुमार ओमकार संजय बेंडल मालिकावीर. श्री संदीप अर्जुन चाचले उत्कृष्ट फलंदाज. कुमार प्रथमेश किसबिले उत्कृष्ट गोलंदाज. सनी शिगवण यांच्याकडून सामनावीर टी शर्ट आणि आदरणीय सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय संदीप राजपुरे साहेब यांच्याकडून सर्व संघांना या टी शर्ट्स आपण पाहत आहोत, यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. सनी आमचे घुमरीचे शिगवण सनी स्पोर्ट्स यांचे देखील. आता मात्र या ठिकाणी गॅपमध्ये खेळून काढलेलं आहे बघा कशा पद्धतीने लॉफ केलं होतं. एकदा पूर्ण केले रन आउट नाही. यांच्याबरोबर बॅटिंग करत असताना तुकाराम साहेब तुमच्याकडे चांगला धावणारा तुमचा पार्टनर असणं गरजेचं आहे, कारण एकेरी दुहेरी धावा घेत असताना तुमचं अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचं असतं. सकाळच्या सत्रामध्ये वासुदेव बांद्रे यांची उपस्थिती आपण पाहिलं थेट पनवेलवरून सकाळी 7:30ला मैदानावर उपस्थित 7:52. त्यानंतर सर्व सन्मान्य आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित मान्यवर देखील. आता मात्र जास्त ऑस्टमच्या बाहेर सुनीलजी माळी यांनी देखील धन्यवाद दिलेले आहेत. कामानिमित्त दिल्ली आणि उत्तराखंडला असल्याने प्रत्यक्ष उपस्थित ते नाही आहेत, पण लाईव्ह ते पाहत आहेत. क्रीडा असोसिएशनचे मनपूर्वक आभार. खूपच भव्य दिव्य आयोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलंय मैदान निवडीचा निर्णय उत्तम वाटला. गेले 24 वर्ष कुणबी चषक दिमागात संपन्न होता, यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या आमच्या सर्व देणगीदार यांचे मनपूर्वक आभार. समाजाप्रती पवित्र भावनेने दिलेले योगदानाचे भान ठेवून
आणि आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या कमिटीचा मान राखून सर्व टीमने आपला खेळ खेळावा असं त्यांनी नमूद केलेलं आहे. सोपा झेल मात्र डेलिकेट टच होता, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, तितकीशी बॉलचा तितका वेग नव्हता ज्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने पाठवायला. एक धाव अजूनही त्यांनी म्हटलंय सुनीलजी माळी साहेबांनी, जय कुणबी आपण ज्या टायटल खाली आज खेळत आहात त्याला एक विशाल परंपरा आहे, ती कायम राखली जाईल याची काळजी घ्यावी. प्रतिस्पर्धी टीम खेळाडू यांचा आदर असावा, स्पर्धा निर्विवाद पार पडेल ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामदेवता आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहेत. विजयी भव. सुनीलजी माळी कामानिमित्त दिल्ली आणि उत्तराखंडला असल्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित नाही आहेत पण तिथून लाईव्ह पाहत आहेत. तर गुड मॉर्निंग, सुप्रभात, वॉर्म वेलकम सुनीलजी. आपला देखील धन्यवाद, आपण दिलेला अभिप्राय आणि शुभेच्छा यांचा देखील आम्ही मान्य स्वीकार करत आहोत. हवेमध्ये पुन्हा एकदा गॅपमध्ये चीप होणार का, आणि खेळाडू ऑलरेडी होता मात्र तुकाराम सर मिडॉनचा खेळाडू किती दूर गेला आणि लॉंगॉनच्या रोहित के ऑलरेडी तिथे संधी होती आणि कॅच. म्हणजे आपल्याला रिप्लेमध्ये जरी पाहिलं तर एक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आरामात आला होता चेंडू पडतो, पण तो सर्कल मधला क्षेत्ररक्षक होता तो इतक्या वेगाने गेला की आता चेंडू त्याच्या हातातनं खेचतोय की काय असं वाटलं होतं बघा. रिप्ले जरी पाहिला ना, आणि म्हणून थोडीशी नाराजी होती. समोर जर पाहिलं तर एक होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी होती. जसं तुम्ही उल्लेख केला की प्रत्येकजण कुठेही जरी आहे मंडणगावसी आणि या कुणबी यशकामध्ये धावा आहेत दाफलकावरती 18-9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजून 12 धावा करायच्या त्या विजयासाठी. टीम आदर्श क्रिकेट टीमसाठी एका बाजूला कलकवणे आणि दुसऱ्या बाजूला टीम ओटेगाव बस संघ जो त्याच्याकडला पाठलाग करतोय 30 धावांचा. नक्कीच आपण म्हणाल त्याप्रमाणे आज वेगवेगळ्या ठिकाणी समाज बांधव आहेत. काल रात्री ज्यावेळेस आम्ही इथून गेलो 11:30 त्यात दुबईवरून देखील काही समाज बांधव मंडणगड तालुक्यातले जे कामानिमित्त तिकडे आहेत आणि त्यांनी देखील शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. डाव्या यष्टीवरचा चेंडू फ्लिक करायला गेले होते मात्र तितकंसं टायमिंग करू शकले नाही, जागा बनवली होती, एकदा पूर्ण केल्याने 2 धावांसाठी परत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, हे फार महत्वाचं आहे. गोठे संघाला गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे, मोठे फटके त्यांच्याकडे आहेत मात्र असं एक त्यांच्याकडे वैशिष्ट्य आहे ती म्हणजे ते एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर देत आहेत. आणि तुकाराम सर आपण पाहिले की या धावा या क्रिकेटचा प्राणात्मा आहे. जसं आपण म्हणतो की गोलंदाजी आहे मात्र फलंदाजीमध्ये देखील काही तंत्र आहेत ती तुमच्या मनामध्ये घोटवून तुम्हाला खेळ करावा लागतो. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीने धावा होतात त्याचे परिणामही 2 आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. 8 चेंडूचा खेळ राहिलाय, 10 धावांची आवश्यकता. हलक्यातनं खेळायचा होता बॅटच्या बाहेरकडा, 1 धावा चेंडूवरती. आणि राजेजी जसं सिंगल डबल ज्या वेळेला होतात ना, सिंगल कन्वर्ट होतात 2 मध्ये ना, त्याचा परिणाम क्षेत्ररक्षक करणाऱ्या प्रत्येक खेळाडूवरती होत असतो. चलबिचल पूर्ण टीम मध्ये होत असते. ज्यावेळेला एकाच रूपात 2 मध्ये होतं, षटकारांचा इम्पॅक्ट कदाचित गोलंदाजावरती होतोय पण त्या 2 धावाचा परिणाम ना पूर्ण टीमवरती होतो आणि तेच कदाचित घोटेकरचं वैशिष्ट्य राहिलंय आतापर्यंतच्या खेळामधलं. आणि आपण हेच पाहिलं, एखाद्या गोलंदाजाला दुहेरी तिहेरी धाव जर मिळाली तर मनाचं थोडंसं खच्चीकरण होतं. बघा आमच्या या कॉम्बॉक्स मधून या गॅलरीमधून 2 जुने मित्र वासुदेव बांद्रे, दिलीप खांबे हा सामना पाहत आहेत आणि जुने दिवस आठवत आहेत. पहिलंच क्रिकेट काय होतं, काल देखील प्रशांत सरांनी तुम्ही होतात, प्रसाद परब सर यांनी तो विषय निश्चित निवडला होता. आणि हो ऑफ स्टंपच्या बाहेर एवढे आले की गोलंदाजाला 3 स्टंप बरोबर दिसले होते मात्र हिट करू शकले नाही. यष्ट्या उद्ध्वस्त नाहीत मात्र चेंडू निर्धाव. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं धाव संख्या आहे 21. 6 चेंडू 9 धावांची गरज. आणि गाणं झोपूनी या जमिनीवरती पकडती या कॅच, जिंकता संघ पुला करती आनंदाने हो नाच, आनंदाने हो नाच करती, आनंदाने हो नाच, आनंदाने हो नाच. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा दाफलकावरती 21. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. आणि जसा राजेजी तुम्ही उल्लेख केला की जुने जाणते काय खेळाडू आहेत आणि आजही जर पाहिलं त्यांनी उमेदीच्या काळामध्ये चांगलं क्रिकेट खेळले. आजही एखाद्या खेळाडूने चेंडू मिस केला ना का बाजूच्याला सांगतात बाबा असा खेळायचा होता, याला इतकी आत्महती आहे. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आताही आहे, अरे इतका सोपा चेंडू होता का खेळता आला नाहीये, हे आजही त्यांच्या तोंडातनं बाहेर निघते. इतकी आत्महत्या त्यांच्यामध्ये कारण जे क्रिकेट खेळ आहे पूर्वीचं क्रिकेट
म्हणजे आता टेनिसचं क्रिकेट आहे, टेनिस बॉल थोडंसं बदललं आहे, पण MRI वरती ज्यानं क्रिकेट खेळले ना, सर्वोत्तम क्रिकेट, सर्वोत्तम म्हणजे MRIचं क्रिकेट ज्यानं गाजवलंय, आजही त्याची मिसाल प्रत्येक ठिकाणी दिली जाते. नक्कीच सर. नुकतीच आम्ही 50+ कव्हर केली सांताक्रुजला खोतवाडीमध्ये. त्या ठिकाणी शंतनू गायचू सर, उमेश मांजरेकर सर, अजित पुत्रन, संदीप दळवी, जब्बार सर्व खेळले. डाव्या एष्टी बाहेर वाईड आणि आपले आगरीकोळी भाईंदरचा संघ फायनलमध्ये पोचला होता. राजू पाटील, आपले कोचिवड्याचे जम्बो, त्या जोसेफ मनाचे होते, किशोर पाटील, हरीश पाटील या सर्वांनी. आणि टेनिसचे बॉल देखील 36 बॉल 36 6 ओव्हरची मॅच जी झाली होती. त्या ठिकाणी 2 ओव्हरला 7 दिल्या होत्या आणि मॅचमध्ये शेवटपर्यंत कसं राहायचं 36 बॉल 36. आणि बघा या ठिकाणी डबल माइंड होत आहेत, डबल माइंड होता. जिथे बॅटला बॉल लावायचा तिथे काहीतरी वेगळं करायला गेले. डबल माइंड द्विधा मनस्थिती सर. कारण राहुल आहे ना, प्रतिस्पर्ध्याला हुल देणार, तो थोडासा हुल देणार, पुढे खेळू की मागे खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये आहे. 5 चेंडूचा खेळ आहे, 8ची आवश्यकता आहे. पण सर हुल देताना गोलंदाजाला एवढी चाहूल देता कामा नाही, नाही तर या ठिकाणी तीच हुलाहुल होईल. पुढचा चेंडू आता मात्र समोर खेळलेला आहे. एक धाव आणि सोपी, ओ नाही, चुकीचा थ्रो, चुकीचा थ्रो. एवढा सहज जर तुम्हाला बॉल मिळतोय तो गरम सर आणि तुम्हाला सहज थ्रो करून रनआउट घ्यायचा आहे, असं तुम्हाला सहज थ्रो करायचा होता. बरोबर आहे, पण काय झालं की वेगाने इतके आले ना राज त्या चेंडूवरती, तो वेग त्यांना आवडला नाही. कधी कधी काय होतं, गाडी चालवताना आपण एक्सेलेटर एवढं देतो ना, मग ब्रेक काम करत नाही. तसं काय झालं होतं, तो ब्रेक काम केला नाहीये, तो ब्रेक मनाचा होता खऱ्या अर्थानं, तो ब्रेक का काम केला नाहीये. 4 चेंडूचा खेळ आहे आणि इथून 6 धावा करायचे आहेत. नक्कीच 3 चेंडू 6 धावांची गरज. एक चांगली चार गोष्ट. चेंडू. सॉरी 4, 3 चेंडू 4 धावांची गरज. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू 4 बॉल 6, 4 बॉल 6, 1 रन आलेले आहे. 3 बॉल 5. काल सायंकाळच्या सत्रातील सामने हृदयाची धडधड, ठोके वाढले. काल ज्यांचं ब्लड प्रेशर ज्यांना असेल आणि ज्यांनी पाहिले असेल तर जाताना नक्की त्रास झाला असेल त्यांना. काय जबरदस्त. आणि सर आपण पाहिलं जसं काल ड्यू फॅक्टर नव्हता संध्याकाळी, सकाळी देखील आपण पाहतो चांगले बॅटवर बॉल येत आहेत. होऊ शकतं. 3 बॉल 5 अक्रॉस द लाईन. एक वेगळा ओपन स्टान्स घेऊन तयार होते. बघूया रनआउट नाही. बॉल कलेक्ट करेपर्यंत 1 धाव. आणि आता 2 चेंडू 4 धावांची गरज. गोठेगाव ब की कळकवणे. कळकवणे जिंकणार की गोठेगाव ब. स्ट्राईकला आता बॅटर आलेला आहे विराज, ज्याने चांगले षटक टाकलं होतं. त्याच्यावर जबाबदारी राहील आपल्या संघासाठी. गोठेगाव ब या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच या बॅट्समनला काहीतरी एकदम खूप छान असा खेळ करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं सर तर गोलंदाजांवर देखील तितकी जबाबदारी राहील. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. रंगला मॅच. डॉट. आणि कालच्या मॅचचा तुम्ही उल्लेखही केला आणि प्रत्येक जण सांगतो बाबा नको रे तसा मॅच नको असं सांगतोय. नक्कीच खरोखर. बघा बॉल जे डॉट गेलेत ना सर तेच तिथे निर्णायक ठरणार आहेत. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात की सिंगल डबल करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आदर्श, तुमचा सिनियर मोस्ट खेळाडू श्रीकांत भुवडकडून काय शिकलात हे मग म्हणेन मी. 1 बॉल 4ची गरज. आता मात्र या ठिकाणी 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, मौकेवर चौकार. गोठेगाव बसंत विजय ठरतोय. कौतुक करती एवढा गावकरी त्यांचे कौतुक करती छान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. हे कुणबी चषक आहे. आणि राजेजी तुम्ही उल्लेख केला होता का बाबा कित्येकाची हृदयाची धडकन चुकली होती. आताही चुकलेत ना. मोठा श्वास घेतला होता ज्यावेळेला चेंडू तिथे बरोबर बॉन्ड लाईनच्या जवळ गेला होता आणि त्यानंतर काय झालंय, सीन काय झालंय. बाबा तुला पुढे यायचं होतं, बाबा तुला मागे जायचं होतं, कसंही करून ना चेंडूला तुला अडवायचंच होतं सर. पण मी म्हणेन की एवढी मोठी हाईट आहे, एवढी मोठी हाईट आहे तर तुला उडी मारायची गरजच नव्हती. बॉल हातात मिळाला असता आणि त्यानंतर तो फेकायचा होता. उडी मारायला गेले तिथेच चुकलं आणि बॉल निघून गेला. आणि दुसरी गोष्ट कालपासून आपण राजेजी मॅच बघतायत ज्यावेळेला आउटफील्ड इतकं टणक आहे, कडक आउटफील्ड आहे, चेंडू बाउन्स होणार मग त्याच्या जवळ जाऊन फिल्डिंग करायची आहे. जवळ टप्प्याच्या जवळ जायचं होतं.